स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची इच्छा। श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत नाराजीचा सूर, तर ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू, सूत्रांची माहिती। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव आणि राज ठाकरेंना टोला। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आता रस्त्यावर उतरणार। 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा होणार। मतदार यादीतील घोळाविरोधात पुकारणार एल्गार। पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठणाचा आरोप। खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक। गोमूत्र शिंपडत जागेचं शुद्धीकरण करत फडकवला भगवा। काही जण लवंगी लावून गेले, आम्ही अॅटम बॉम्ब लावणार, एकनाथ शिंदेंचा इशारा। तर शिंदे म्हणजे भिजलेला फटाका, संजय राऊतांचा पलटवार। जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा। कारखाना ढापण्यात आल्याचा पडळकरांचा दावा। राज्यातील पूरग्रस्तांकरता केंद्राकडून मदतीचा हात। 1566 कोटी रुपयांची मदत जाहीर। चाळीसगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे दर घसरले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। आज नरक चतुर्दशीपासून प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाची उत्साहात सुरुवात। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या लक्ष शुभेच्छा। अयोध्येत दीपोत्सवानिमित्तानं नवीन विक्रमाची नोंद। 26 लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी। राज ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गट म्हणून उल्लेख केलाय, तर पत्रकार परिषदेची माहिती देताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा उल्लेख करण्यात आलाय। राज ठाकरेंनी सरकारवर केलेल्या टीकेवर जयकुमार गोरेंनी पलटवार केला। ज्यांनी आजपर्यंत कधीच मतदार याद्या बघितल्या नाहीत त्यांना कसं काय आता मतदार याद्यांमध्ये घोळ दिसतो, असा टोला गोरेंनी लगावला। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला। राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत, मात्र त्यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नसल्याचं मुनगंटीवार म्हणाले। राज ठाकरे देखील याद्या तपासू शकतात असा सल्ला त्यांनी दिलाय। मुंबईत 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं जयंत पाटील म्हणाले। निवडणूक आयोगाने चुका सुधारण्याची तयारी करायला हवी असंही ते म्हणाले। केवळ लोकांनाच नाही तर आमदारांना देखील माहीत आहे की निवडणुकीत मतदार कसे वाढले, असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलं। तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतदार याद्या तपासणीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं। मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्य सचिन सावंतांनी केलं। राज्य निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाला किंमत दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला। महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप महादेव जानकरांनी केला। माझ्या स्वतःच्या अक्कलकोट इथल्या उमेदवाराला स्वतःच्या गावात 0 मतदान झालं असल्याचं ते म्हणाले। येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर पराभव दिसत असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं। पराभव दिसत असल्यानेच विरोधक रडीचा डाव खेळतायत असं दरेकर म्हणाले। राज ठाकरे ठरवतील तोच मुंबई आणि ठाण्याचा महापौर असेल। महापौर मराठीच असेल। मनसेच्या मेळाव्यात संदीप देशपांडेंनी हे वक्तव्य केलं। नागपुरामध्ये महाज्योतीच्या नवीन प्रशासकीय इमारत आणि प्रशिक्षण केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाहीत, ओबीसींवर अन्याय केलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। ओबीसींचे खरे कैवारी देवेंद्र फडणवीस असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। राजकारण करणाऱ्यांनी खोटं राजकारण करू नका, आंदोलन करणाऱ्यांना ओबीसी समाजात गैरसमज पसरवू नका असा सल्ला मोर्चा काढणाऱ्यांना बावनकुळेंनी दिला।
सध्या मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना लगावला. अंबरनाथमधील कार्यक्रमात नाव न घेता शिंदेंनी टीका केली. मुंबईचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सगुण नाईक यांच्यासोबतच शिवसेना ठाकरे गटातील मुंबईतील कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतलं. भंडाऱ्यामध्ये भाजपला पुन्हा एकदा दणका बसलाय. तुमसर इथल्या भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी पुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांना विकास कामात मदत करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून रविकांत तुपकरांनी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात चालली असल्याचं त्यांनी म्हटलंय. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचं म्हणत बोलाचाच भात आणि बोलाचीच कळी असल्याचं त्यांनी म्हटलंय. कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ, शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी हे वक्तव्य केलं. शेती व्यवसायात सुद्धा एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं. अहिल्यानगर इथल्या अंबिका विद्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. दिवा शहरातला भाजपने लावलेल्या बॅनरची चर्चा होते. भाजपनं आता वेळ आली आहे. हा कार्यसम्राटांना फाटकी शाल आणि नाचलेलं श्रीफळ देऊन घरी बसवण्याची अशा आशयाचे बॅनर लावले आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टिवचला. बदलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनेक बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. पालिका हद्दीत नसलेले ग्रामीण भागातील मतदार पालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदानाकरता आले तर त्यांचे हातपाय आम्ही तोडू अशी धमकी शिवसेना शहर प्रमुखांनी दिली आहे. खोटी माहिती देत जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केला. अपघातानंतर ट्रक चालकाला सोडून दिलं तरी काही तासात त्याच्या विरोधात अपहरण आणि खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचंही खेडकर म्हणाले. पुण्यातील शनिवार वाड्यातील व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी ट्विट केलाय. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केला असल्याचा आरोप कुलकर्णींनी केलाय. मेधा कुलकर्णी आणि पतिता पावन संघटनेनं शनिवार वाड्याजवळ आंदोलन केलं. नमाज पठण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुलकर्णींनी केली आहे. अमरावतीतील ऐतिहासिक हनुमानगढी परिसरात आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं दिवाळीच्या निमित्तानं भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये हजारो दिव्यांच्या प्रकाशात हनुमानगढी उजळून निघाली. कराड तालुका पोलीस ठाण्यात दिवाळी साजरी करण्यात आली. अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत फराळाचा आस्वाद घेतला. फटाक्यांची आतषबाजी केली. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण. लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजानिमित्त नागरिकांनी बाजारात गर्दी केलेली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. दिवाळी सुरू झाली असून पुढचे काही दिवस फटाक्यांची जोरदार आतषबाजी बघायला मिळणार आहे. फटाके उडवताना ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. तसंच प्राणी आणि पक्ष्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन प्राणीमित्र संघटनांनी केलं आहे. प्रभादेवी पूल पाडण्यात येणार असून बेस्ट उपक्रमातील काही बस मार्ग खंडित करण्यात आले आहेत. हे बस मार्ग खंडित केल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पण बेस्टचे महसुली उत्पन्न घटले आहे. त्यामुळे MMRDAनं बेस्टला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. धनत्रयोदशीला सोनं चांदीच्या भावात घसरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी भाव स्थिर राहिले आहेत. आगामी काळात चांदीचे भाव 1,60,000 तर 1,70,000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचू शकतात. मात्र सोन्याच्या भावात तेजी राहणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला. खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्याकरता अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं राज्यात मोहीम राबवण्यात आली आहे. भेसळयुक्त पदार्थांचा तब्बल 2 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला अशी माहिती या विभागानं दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025-26 करता SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक अशा सरकारांना 1,950 कोटींची अग्रिम मदत देण्याचं मान्य केलेलं आहे. त्यात महाराष्ट्राला 1,566 कोटींची मदत तर कर्नाटकला 384 कोटींची मदत मिळाली आहे.
राज्य सरकारनं पूरग्रस्तांच्या मदतीकरता 3,258 कोटींची मदत वाटप करायला मंजुरी दिली आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या मदतीतून कर्जवसुली करण्याकरता बँका सरसावल्या असताना त्यात प्रशासनानं विरोध केला. तसं केल्यास संबंधित बँकांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. यंदाच्या दिवाळीत ऑनलाईन खरेदीची खरी जादू मेट्रो शहरांमध्ये नाही तर छोट्या आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये दिसून आली आहे. या भागांमधून आलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे ई कॉमर्सला सणासुदीच्या हंगामात नवा बूस्टर मिळाला. एकूणच ऑनलाईन ऑर्डर्सपैकी तब्बल 3/4 वाटा नॉन मेट्रो शहरांचा ठरलाय. त्यात टियर 3 या शहरांनी अर्ध्याहून अधिक योगदान दिलं आहे. महाविकास आघाडी नैराश्यात आहे. महाविकास आघाडीत मरगळ आलेली आहे, म्हणून हा केविलवाणा प्रयत्न चाललाय. सगळ्या निवडणुका एकतर्फी हरणार असा दावा गिरीश महाजन यांनी केला. तर उत्तर देण्याकरता मतदार यादी खराब आहे, बोगस आहे अशी कारणं सांगून मोर्चे काढले जात आहेत असा हल्लाबोल सुद्धा गिरीश महाजनांनी केला. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना पैसे, दारू आणि अंमली पदार्थांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यालाच आळा घालण्याकरता भारताच्या निवडणूक आयोगानं 6 वर्षांनंतर आपली आर्थिक गुप्तचर समिती पुन्हा सक्रिय केली आहे. गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक 50 मधील प्राणी प्रश्नाला वाचा फोडण्याकरता आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता ठाकरे गट आंदोलन करणार आहे. पादरी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उबाठाच्या शाखा प्रमुखांनी दिली. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की एकत्रित मैदानात उतरायचं याचा धमाका होईल. परंतु सध्या संभाजीनगर शहरामध्ये भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट तसंच इतर पक्षांच्या महायुतीमध्ये स्वबळाचे लवंगी फटाके फुटू लागलेत. त्या लवंगी फटाक्यांचा आवाज जरी कमी असला तरी राजकीय मैदानात त्यावरून चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागलेल्या आहेत. मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर 300 ते 400 रुपयांनी घसरले. चाळीसगाव बाजार समितीत कांद्याचे दर सध्या 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल झालेले आहेत. नोव्हेंबरपर्यंत नव्या कांद्याची बाजारात मोठी आवक अपेक्षित असल्यानं दरामध्ये आणखी घसरण होऊ शकते. ऐन दिवाळीमध्ये दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा अतिवृष्टीमुळे जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कपाशीचं पीक धोक्यात आले. दिवाळी आली तरी देखील CCI कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेलं नाही. ते त्वरित सुरू करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे. जळगाव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर एका मद्यपीनं रस्त्यातच झोपून तर दुसऱ्यानं रस्त्याच्या कडेला बसून चांगलाच धिंगाणा घातला. या प्रकारामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मद्यपींच्या गोंधळाकडे पोलिसांनी लक्ष न दिल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. एका आठवड्यापेक्षा अधिक काळापासून पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामध्ये अनेक जवान, नागरिक आणि दहशतवादी ठार झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तात्काळ शस्त्रसंधीसाठी एकमत झालं आहे. सीमेवर कायमस्वरूपी शांतता निर्माण करण्याकरता विशेष यंत्रणा उभारण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. इस्रायलच्या लष्करानं रविवारी गाझापट्टीत हवाई आणि तोफखाना दलाच्या सहाय्यानं पुन्हा हल्ले केले. 9 दिवसांपूर्वीच हमास इस्रायल दरम्यान शांतता करार झाला होता. त्यानंतरचा हा इस्रायलचा पहिला हल्ला आहे. हमासनं राफा इथं तैनात इस्रायली सैनिकांवर ग्रेनेड टाकले आणि गोळीबार केला.